नमस्कार. सर्वेपी सुखिनः सन्तु. आज मी इथे कोकणातील सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे भोकाचे वडे. याला कोंबडी वडे असे म्हणतात, मटण वडेही असे म्हणतात. हा पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसोबत चालतो आणि सगळ्यांनाच खूप आवडतो. भोकाचे वडे करतानाचा मी शॉर्ट व्हिडिओ रील टाकली होती. त्यानंतर अनेकांची रिकमेंड आलेली होती की पूर्ण प्रमाण आणि भोकाचे वडे हे कसे करतात हे दाखवा, आणि म्हणूनच मी हा असा व्हिडिओ पूर्ण करत आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण नुसतं प्रमाण महत्त्वाचं नाही, तर वडे करण्याची पद्धतसुद्धा अगदी पीठ करण्यापासून वडे तयार होईपर्यंत प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. या इथे मी 1 किलो तांदूळ घेतले आहे आणि त्याच्या प्रपोर्शनमध्ये हे बाकीचे साहित्य दाखवत आहे. ते 1 किलो तांदळाला 100 ग्रॅम ही चणा डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम गहू घेतलेले आहेत. आता ही वाटी आहे, या एकाच वाटीने हे सगळं साहित्य मी मोजणार आहे. गहू 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम. त्याचबरोबर तिसरं जे साहित्य आहे ते म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ आहे ना, ती पण 100 ग्रॅम घ्यायची आहे. वाटीच्या मेजरप्रमाणे बरोबर ही 1 वाटी भरते. म्हणजे गहू, चणा डाळ आणि ही उडीद डाळ 100 ग्रॅम या बरोबर एक वाटीचं मेजर आहे. आता चौथं 100 ग्रॅमचं साहित्य घ्यायचं आहे म्हणजे ज्वारी. ज्वारी ही आहे, ही सुद्धा 100 ग्रॅमच आहे. वाटीच्या मेजरप्रमाणे 1 वाटी. ही वाटी याच्यामध्ये गहू, चणा डाळ, उडीद डाळ आणि ही ज्वारी बरोबर 100 ग्रॅमच्या मेजरची आहे आणि त्या प्रपोर्शनने बाकीच्या गोष्टी घेता येतील. आता चौथी वस्तू जी घेतलेली आहे ती म्हणजे हे धणे आहेत. हे धणे किती घ्यायचे, तर 1 वाटी भरून धणे आहेत, पण ते 50 ग्रॅमच आहेत. कारण धणे असतात ना, ते वजनाने हलके असतात, त्यामुळे ती 1 वाटी पूर्ण भरते. आता ही बडीशेप धण्याच्या निम्मी म्हणजे 25 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी. आणि ही आहे काळी मिरी 1 चमचा आणि मेथीसुद्धा 1 चमचा. जास्त घ्यायची नाही, कडवट होतात, पण हवी कारण चव पण येते. आणि ही सगळ्यात महत्त्वाची पण पदार्थ म्हणजे दालचिन्या 3 ते 4 काड्या घ्यायच्या. आणि पोहे हे 1 वाटी घेतलेले आहे. कमी जास्त प्रमाणात करू शकतात, पण 1 वाटी पुरे होतात. आता मी हे सगळं साहित्य परत सांगते. 1 किलो गहू बरोबर ज्वारी 100 ग्रॅम, गहू 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी सगळे, धणे 50 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी, पोहेसुद्धा 1 वाटी, ही बडीशेप आहे ती अर्धी वाटी 25 ग्रॅम. आणि हे जे साहित्य आहे हे मेथी 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा आणि दालचिनीच्या ह्या 3-4 काड्या आहेत, त्या याच्यात घेतलेल्या आहेत. हे गरम मसाले हे सगळे भाजायचे. याच्यामध्ये तांदूळ असतात ना, ते भाजायचे नाही, ते धुवायचे आणि पंख्याखाली सुकवायचे, ते भाजायचे नाहीत. आणि बाकीच्या साहित्यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित भाजायचं. गहू आणि जी ज्वारी आहे ती, गहू जवळजवळ नाही भाजले तरी चालतात, पण ज्वारी थोडीशी भाजायची. बाकीच्या वस्तू आहेत त्या बऱ्यापैकी भाजायच्या. आधी तांदूळ धुवून घ्यायचे. भाजणी ही दुसऱ्या दिवशी करायची, कारण तांदूळ धुवून सुकायला 1-2 दिवस तरी लागतील. तांदूळ गरम पाण्याने धुतले तरी चालतात, साध्या पाण्याने धुतले तरी चालतात, पण व्यवस्थित 3-4 वेळा. जर जास्तच खराब असतील तर आणखीन जास्त वेळा धुवायचे, पण व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि पाणी असं नितळ आलं पाहिजे इतके स्वच्छ धुवायचे. पाण्यात तांदूळ ठेवायचे नाहीत, ते जाळीवरती निथळून घ्यायचे. आणि इथे मी जाळीत सगळे तांदूळ घेतलेले आहेत. हे पाणी सगळं खाली सांडून जाणार आणि पूर्ण कोरडे तांदूळ करायचे. तांदूळ मी साध्या पाण्यानेच धुतलेले आहेत, गरम पाण्याने धुवायची गरज नाही. तांदूळ हे असे व्यवस्थित पूर्ण पाण्याचा अंश काढून टाकायचा आणि थोडा वेळ निथळत ठेवायचे. तांदूळ निथळत आहेत तोवरती मी तांदूळ सुकवण्यासाठी कापडाची तयारी करते. इथे मी स्वच्छ असं पांढरशुभ्र कापड घेतलेलं आहे आणि याच्यावर हे तांदूळ पसरायचे. हे तांदूळ उन्हात अजिबात सुकवायचे नाही, हे पंख्याखाली घरातच सुकवायचे. स्वच्छ कापडावरती ते पूर्णपणे व्यवस्थित पसरून द्यायचे.
याला सुकायला 1 ते 2 दिवस लागतातच. पावसाळा असेल तर जास्त दिवस लागतात आणि उन्हाळ्यात ते पटकन सुकतात. अशा पद्धतीने इथे प्रथम आपण तांदूळ सुकून घेतलेले आहे. हे तांदूळ दुसऱ्या दिवशी पूर्णपणे सुकले. आता मी एका पातेल्यात हे काढून घेते. एका भांड्यात काढून घ्यायचे आणि आता पीठ दळायला द्यायचे. त्याच्या आधी आपल्याला बाकीचे जिन्नस आहे त्याची भाजणी करायची आहे. भाजणी झाल्यानंतर ह्या तांदळात ते मिक्स करायचे. आता आपण भाजणी करायला घेऊया. एक खोलगट कढई ठेवलेली तापवत आणि प्रथम चणा डाळ टाकली. चणा डाळ मंद गॅसवर व्यवस्थित भाजायची. चणा डाळ भाजून झाली की उडीद डाळ भाजायची. ही भरपूर करपवायची नाही, साधारण भाजायची आहे. इथे भाजणी करायची नाही, तर हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला दळण चांगलं दळता येईल. उडीद डाळ व्यवस्थित भाजून झाली की त्याच्यानंतर आता पुढचं जिन्नस टाकायचं. आता कढईमध्ये मी धणे टाकलेले आहे. धणे पण व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे. करपवायचे नाहीत, पण तांबूस रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे. धणे भाजून झाल्यानंतर आता मी ते बडीशेप भाजत आहे. ती पण व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची. बडीशेप भाजून झाल्यानंतर आता याच्यापुढे मी हे गरम मसाले आहेत ना, त्याच्यामध्ये दालचिनी आणि काळी मिरी फक्त भाजायची, मेथी भाजायची नाही, कारण मेथी ही कडवट असते, त्यामुळे मेथी भाजायची नाही. आणि पोहे जे शेवटी ठेवलेत ते पोहे पण थोडेसे भाजून घ्यायचे. त्यांचा कच्चेपणा, ओलसरपणा कमी झाला पाहिजे. आणि आता शेवटी ज्वारी टाकली. ज्वारी पण अगदी थोडीशी भाजायची, नाही तर त्याच्या लाया होतात. फक्त गहू भाजायचे नाही, भाजले तरी चालतात, पण मी इथे गहू भाजत नाही कधी. गहू हे गरम गरम जिन्नस भाजलेलं आहे ना त्याच्यामध्येच टाकायचे, ते आपसूक गरम होतात. अशा पद्धतीने आपली ही भाजणी पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेली आहे. सगळे जिन्नस हे आता व्यवस्थित मिक्स करायचे. अशा ही भाजणी तयार झाली की ती थंड होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर जे तांदूळ आहेत ना त्या तांदळामध्ये ही भाजणी मिक्स करायची. हे 1 किलो तांदूळ धुवून सुकवलेले आणि आता हे आपण भाजलेले जे जिन्नस आहे ते मोजून बघते. ते 1 किलोपेक्षा कमी आणि पाऊण किलोपेक्षा थोडं जास्त आहे. अशा पद्धतीचे हे वजन भरलेलं आहे. आणि हे आता मी याच्यात तांदळामध्ये मिक्स करायचे. हे व्यवस्थित जिन्नस आणि तांदूळ मिक्स करायचे आणि ते मिक्स करून झाले की हे आपलं दळण जे करायचं आहे त्या पूर्वतयारी झालेली आहे. आता याच्या पुढची तयारी म्हणजे पीठ काढणं. तर पीठ कसं काढायचं, तर चक्कीवर आपण द्यायचं. त्यावेळेला त्यांना सांगायचं की पीठ हे सरसरीत काढा, पीठ हे मऊ काढायचं नाही, बारीक काढायचं नाही, तर सरसरीतच काढायचं. तर मी इथे मोजून बघते, तर हे पूर्ण तांदूळ आणि जे गरम मसाले आणि डाळ्या आहेत, तर ह्याचं एकूण वजन झालेलं आहे 1.25 किलो, त्याच्यापेक्षा थोडं जास्तच झालेलं आहे. हे पीठ दळून आलेलं आहे. आता उघडून दाखवते कसं पीठ झालेलं आहे. अशा पद्धतीचे हे 1.25 किलोपेक्षा जास्त पीठ असं झालेलं आहे. सरसरीत आणि खमंग असा वास येत आहे. अशा पद्धतीचे वडे करण्यापूर्वीचे हे पिठाची तयारी झालेली आहे. आता त्यानंतरची स्टेप पुढची ती मी काय आहे ते सांगते. पीठ भिजवण्यापूर्वी आपल्याला करायचे खळ. खळ म्हणजे शिजलेला भात असतो तो घ्यायचा. तो शिळा असला तरी चालतो, ताजा असला तरी चालतो. तर हा 1 वाटी असा भात आहे आणि त्याच्यासोबत हा मी मिक्सरला टाकणार आहे. त्याच्यासोबत साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे जाडे चिरून घ्यायचे. 1 वाटीभर कांदा झालेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं. हे सगळं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आणि ती बारीक वाटून घ्यायची. एकदम बारीक झालं पाहिजे, याचा कण उरता कामा नये, कारण जर कांद्याचा जाडसर भाग उरला ना तर वडा फुटतो. त्यामुळे अतिशय मऊ अशी ही जी खळ आहे ती केली पाहिजे. हे सगळं मी एका आता पातेल्यात काढून घेतलेलं आहे. खळ पातेल्यात काढल्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं. हे पाणी किती घालायचं, तर आपल्याला वड्याला किती अंदाजे पाणी लागेल त्या अंदाजाने घालायचं. कमी जास्त करू शकता. सुरुवातीला पाणी कमीच ठेवायचं आणि ही कळ गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायची. कच्चेपणा दूर होईल इतपतच शिजवायची. आणि याच्यापुढे आता आपण वड्याचं पीठ मळायला घेऊया. पीठ पातेल्यात काढल्यानंतर आपल्याला किती हवं आहे त्यानुसार काढायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ हे आपल्या पिठाच्या अंदाजानुसार टाकायचं. ते सुकं असतानाच व्यवस्थित एकजीव करायचं, सगळीकडे ते लागलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये खळ ओतणार आहोत. ही खळ मगाशी जी भाताची आणि कांद्याची केलेली आहे ना ती खळ ह्याच्यात ओतायची.
खळ ह्या पिठाला पूर्णपणे व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायची. नंतर आता पीठ भिजवण्यासाठी अधिक पाणी लागणार आहे, तर पाणी गरम करून घ्यायचं आणि अगदी उकळतं पाणी नाही, पण कोमटसर पाणी असं घ्यायचं आणि त्या लागेल तसं त्या पिठाला किती आवश्यक आहे त्या अंदाजानुसार त्या पिठामध्ये पाणी ओतायचं आणि पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं. वड्याचं पीठ हे एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही, अशा पद्धतीने मळायचं आहे. पिठाला लागेल तितकं कोमट पाण्याने हे पीठ मळलेलं आहे. अशा पद्धतीचं सुरुवातीला घट्टसरच मळायचं. नंतर आपल्याला लागलं वडे थापताना तर पाणी घेऊन पातळ करू शकतो. याच्यावरती ओला कपडा टाकायचा, पीठ सुकणार नाही याच्यासाठी हा ओला कपडा टाकावा लागतो. अशा पद्धतीचे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे थोडा वेळ मुरवत ठेवायचं. किती काळ तर ते सांगते. खरं तर साधारण 5-6 तास तरी ते पीठ व्यवस्थित ठेवलं ना तर चांगलं वर येतं आणि वडे छान होतात. पण जर वड्याचं पीठ उत्तम असेल तर तासाभराने सुद्धा वडे चांगले होतात. आता हे मी वडे करायला घेत आहे. अशा पद्धतीने हे तांदूळ आणि जिन्नस तयार केल्यापासून, तांदूळ धुतल्यापासून, सगळे जे साहित्य आहे ते भाजण्यापासून रवाळ पीठ करण्यापर्यंत, त्यानंतर खळ तयार करणं आणि पीठ भिजवणं, प्रत्येक स्टेप अन स्टेप या वड्याच्या पद्धतीची महत्त्वाची आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरच असे आपले व्यवस्थित अतिशय स्वादिष्ट आणि टम्म फुगलेले हे भोकाचे वडे तयार होतात. असे हे चिकनसोबत, मटणसोबत आणि इतकेच काय तर शाकाहारी भाज्या, रस्सा भाज्यासोबतसुद्धा छान लागतात. आता हे पीठ जर जास्त झालेलं आहे, आपल्याला 2 माणसांना एवढं लागणार नाही, तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं. वर्षभर जेव्हा हसतील तेव्हा आपण वडे करून खाऊ शकतो.